आजचा हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला कधी ना कधी आयुष्यात एकटेपणाची भावना आली आहे। जर तुम्हाला वाटत असेल की माझ्यासोबत कोणी नाही, माझं दुःख समजून घेणारं कोणीही नाही, पण सगळे मला सोडून गेले, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा आपण गर्दीत असलो तरी एकटे वाटते। फोनमध्ये शेकडो नंबर असतात, सोशल मीडियावर हजारो मित्र असतात, पण मन मोकळं करण्यासाठी एकही व्यक्ती नसते। पण लक्षात ठेवा, एकटं असणे किंवा एकाकी वाटणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। काही वेळा एकटे राहणे आपल्याला स्वतःला ओळखण्याची संधी देतं। जे लोक आयुष्यात मोठे झाले त्यांनी अनेक लढाया एकट्याने लढल्या। जेव्हा तुमच्यासोबत कोणी नसते तेव्हा तुम्हाला तुमची खरी स्वतःची ताकद कळत असते। विचार करा, झाड जेव्हा वाढतं तेव्हा ते एकटेच वाढतं, सूर्य रोज एकटाच उगवतो आणि चंद्र एकटाच चमकतो। मग आपण एकटे असलो तर त्यात कमीपणा कसला? मित्रांनो, काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त काही काळासाठी येतात, त्यांचं काम संपलं की ते निघून जातात। याचा अर्थ असा नाही की तुमची किंमत कमी झाली। कधीकधी देव काही लोकांना तुमच्या आयुष्यातून दूर करतो, कारण ते तुमच्या भविष्यासाठी योग्य नसतातच। कधी वेळ प्रत्येक जखम भरून काढत असते, त्यामुळे तुम्ही स्वतःला वेळ द्या, किंवा जी वेळ आहे ती थोडं नैसर्गिक वातावरणामध्ये घालवण्याचा प्रयत्न करा। म्हणून भूतकाळाला धरून कधीही बसू नका। स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःसोबत वेळ घालवायला शिका, कारण जो माणूस स्वतःसोबत आनंदी राहू शकतो तो कधीच खऱ्या अर्थाने एकटा नसतो। आजपासून तुम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे, कोणी साथ दिली तर छान, नाही तर मी कधीही थांबणार नाही। कोणी माझ्यावर विश्वास ठेवला तर ते उत्तमच आहे, पण जर परिस्थितीने जर माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नसेल तर तुम्ही स्वतःसाठी खंबीरपणे उभे राहा। कोणी माझं कौतुक केलं तर ते चांगलंच आहे, नाही केलं तर मी स्वतःचं कौतुक करणार आणि कधीही स्वतःला खचू देणार नाही, कारण माझ्या आयुष्याची जबाबदारी ही माझी स्वतःची आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, एकटेपणा ही शिक्षा नाही तर स्वतःला घडवण्याची संधी आहे। आज तुम्ही एकटे आहात, पण हे कायमचं नसणार आहे। उद्या तुमचा कोणी ना कोणी वेगळ्या सोबती नक्कीच असणार आहे, त्यामुळे ही फक्त वेळ निघून जाईल, हे दुःख निघून जाईल, आणि हा दिवस, हे तुमच्यासोबतचे जे दिवस असतात ते एक दिवस निघून जाणारच आहेत, आणि एक नवीन सकाळ तुमची वाट पाहत असेल। म्हणून हार मानू नका आणि निराश तर अजिबातच होऊ नका। रडायचं असेल रडा, पण कधीही थांबू नका, कारण तुमच्या आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट अजून घडायची बाकी आहे। त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी, जी तुमची स्वप्न असतील भविष्य जगण्याची, ते पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करा, कष्ट करा, कारण तुमच्या आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट अजून घडायची बाकी आहे। शेवट फक्त एवढंच सांगू शकतो की तुम्ही मजबूत आहात, तुम्ही स्वतःसाठी महत्त्वाचे आहात, आणि तुम्ही एक ना एक दिवस नक्की यशस्वी होणार। आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमचे विचार बदलून टाकेल। ही गोष्ट एका गरीब मुलाची आहे, जो आयुष्यात अनेकदा हरला, अनेकदा पडला, पण कधीही थांबला नाही। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एका छोट्याशा गावात एक राहुल नावाचा मुलगा राहत होता। घरची परिस्थिती खूप गरिबीची होती। वडील मजुरी करायचे आणि आई लोकांच्या घरी कामं करायची। राहुलची एक इच्छा होती, मला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे, पण त्याच्या परिस्थितीमुळे गावातील लोक त्याची थट्टा उडवायचे। ते म्हणायचे, अरे, तुझ्यासारख्या गरीब मुलाची स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत। मोठं व्हायचं असेल तर पैसे पण लागतील, हे ऐकून राहुल दुःखी व्हायचा, पण त्याने एक गोष्ट ठरवली होती, लोक काहीही बोलले तरी तो स्वतः कधी हार मानणार नाही।
संघर्ष. राहुल दिवसा शाळेत जायचा आणि संध्याकाळी एका दुकानामध्ये मोलमजुरी किंवा काम करायचा. त्याला अनेकदा थकवा यायचा, कधीकधी तर जेवायलाही पैसे नसायचे. पण तो स्वतःला एक गोष्ट सांगायचा, आजचा संघर्ष उद्याचं यश नक्की बनेल. एक दिवस त्याच्या परीक्षेचा निकाल लागला. तो नापास झाला. त्याच्या आयुष्यातला तो सर्वात वाईट दिवस होता, कारण लोकांना हसण्यासाठी पुन्हा एक नवीन संधी मिळाली होती. आणि जे मित्र होते त्यांनीही साथ सोडली होती. नातेवाईक म्हणाले, आता अभ्यास सोड, परत कामाला लाग. त्या रात्री त्याला एवढं वाईट वाटलं आणि तो खूप रडू लागला. त्याला वाटलं की माझ्यासोबत कुणीच नाही आहे, आता सगळं संपलं आहे. पण अचानक त्याच्या वडिलांचे त्यांनी सांगितलेले शब्द त्यांना आठवले. वडील म्हणाले होते, बाळा, अपयश म्हणजे शेवट नाही, तो फक्त यशाकडे जाणारा एक रस्ता आहे. आणि ते आठवून राहुल एवढा भावनिक झाला. त्याला त्या शब्दाने यश मिळवण्यासाठी सुरुवात केली आणि राहुल उठला. त्याने पुन्हा अभ्यास सुरू केला. आधीपेक्षा जास्त मेहनत घेण्याचा प्रयत्न केला आणि मेहनतीला सुरुवात देखील केली. मोबाईल नाही, मनोरंजन नाही, कुठेही वेळ वाया घालवला नाही. आता फक्त ध्येय आणि मेहनत हेच त्याची जिद्द होती. यशाची सुरुवात 1 वर्षानंतर पुन्हा परीक्षा आली होती. यावेळी राहुलने गावात पहिला क्रमांक मिळवला होता. ते त्याच्या यशाचं शिखर गाठला होतं त्याने. आणि ती जे कष्ट केलं होतं त्याचं आता ही खरी सुरुवात होती. जे लोक त्याच्यावर हसायचे तेच लोक त्याचं कौतुक करू लागले. पण राहुल इथे थांबला नाही. त्याने पुढेही शिक्षण चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. नोकरी मिळवली आणि काही वर्षांनंतरच स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज राहुल लाखो रुपयाचा मालक झाला होता. त्याने जी स्वप्न पाहिली ती त्याने पूर्ण केली होती. आणि ज्यावेळी ते अपयश आधी आलं होतं, पण त्याला झुगारून तो अनेक गोष्टीवरून त्यांनी यश मिळवलं होतं. मित्रांनो, राहुलची ही गोष्ट आपल्याला एक गोष्ट शिकवते. तुमची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमचे निर्णय तुमचं भविष्य ठरवतात. गरिबी अडथळा नाही, अपयश अडथळा नाही, लोकांची टीका अडथळा नाही. खरा अडथळा असतो स्वतःवरचा कमी असलेला विश्वास. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर एवढा विश्वास ठेवाल की तुम्ही म्हणाल स्वतःला, मी या संकटातून बाहेर निघणार आणि या परिस्थितीतून मी कसंही करून बाहेर निघणार, त्या दिवशी तुम्ही 50% त्या परिस्थितीवरती विजय मिळवलेला असतो. त्या संकटांना जेव्हा तुम्ही सांगता की मी एकटा नाही आहे, माझी जिद्द आहेत, माझी स्वप्न ती मी पूर्ण करणार, तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने ती परिस्थिती काहीही करू शकत नाही. ज्या दिवशी स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवायला सुरुवात कराल, त्या दिवशी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलायला सुरुवात होईल. म्हणून आज जर तुम्ही संघर्ष करत असाल, तर तुम्ही अपयशाचा सामना करत असाल, जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्य खूप कठीण आहे, खूप मोठी संकटं येत आहेत आयुष्यात, जर तुम्हाला असे वाटत असेल की आयुष्यामध्ये ही जी संकटं आहेत ती कायमची आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट ही कायमची नसते. सुख असो किंवा दुःख, तशाच प्रमाणे आजची तुमची जी परिस्थिती आहे ती कायमची नाही. त्यामुळे उठा, संघर्ष करा, तुमची स्वप्न पहा आणि ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने तुम्ही वाटचाल सुरू करा. ही गोष्ट तुम्हाला शिकवून जाते की हार कधीही मानू नका. आयुष्यात असा कोणता ना कोणता एखादा व्यक्ती असतो जो तुम्हाला मदत करतो, सपोर्ट करतो. त्याने अशा काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या असतात जे या संकट काळामध्ये तुम्हाला नक्कीच मदत करतील. कारण यशस्वी लोक वेगळं काही करत नाहीत, ते हार तर अजिबात मानत नाहीत. लक्षात ठेवा, जो माणूस प्रयत्न करत राहतो त्याला हरवणं जगातल्या कोणत्याही शक्तीला शक्य नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, संघर्ष करा आणि तुमची स्वप्न नक्की एक ना एक दिवस पूर्ण होणार आणि तुमची जी आजची परिस्थिती आहे ती एक दिवस नक्की बदलणार.
त्यामुळे एक गरीब मुलाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. आणि ही फक्त गोष्टच नाही आहे, ही तुमच्या स्वप्नांची खरी सुरुवात आहे. कारण जेव्हा तुम्ही अशा मोटिवेशनल गोष्टी ऐकता, त्यातून तुमच्या जीवनाला एक नवीन वळण मिळेल, मोटिवेशनल विचार मिळतील, त्यावेळेस तुमचे दिवस बदलणार आहे. आणि स्वतः मनामध्ये जेव्हा तुम्ही जिद्द कराल की मला माझे दिवस बदलायचे आहेत, त्या दिवसापासून तुम्ही उठून स्वप्न पाहायला सुरुवात करा आणि ते पूर्ण होण्याच्या दिशेने योग्य वाटचाल करा. संघर्ष एक दिवसाचा नाही आहे, तो तुम्हाला दररोज करावा लागेल, जरी तुम्ही यश मिळवलं तरीसुद्धा. कारण जोपर्यंत आपण ठरवलेल्या मार्गापर्यंत जात नाही, प्रवास हा शेवटपर्यंत ठरलेला असतो. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा. कारण जगामध्ये एकटे पाडणारे लोक खूप आहेत, पण तुमच्यासोबत चालणारे फक्त तुम्ही स्वतः आहात. त्यामुळे उठा, रडू नका, सगळं तुमच्या मनासारखं होईल. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओजमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये यस टाईप करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.